अय्यो, प्रेमात हेही असतं? हो, तेही असतं. शुभ अश्विका. आह. पार्ट आहे 88. पार्ट 79 मध्ये बघितलं होतं आपण. अश्विकाची अचानक ऑफिसमध्येच तब्येत खराब होते तर हॉस्पिटल घेऊन जातात आणि मग रात्री डिस्चार्ज घेऊन घरी परत घेऊन येतात. तर शुभ सांगतो की आता बाहेर वॉक कर सुविक्षासोबत. सो आता पुढे बघू. तर अश्विका बोलते, लगेच ऐकणार ती, बिकॉज माझी जी फ्रेंड मला हॉस्पिटल घेऊन गेली होती ना, तर तिला तुझ्याशी बोलताना बघितली ती. आणि मला बोलते की शुभ आलाय ग दी बाहेर. तर मी बोलले की चल ग, काय पण काय बोलते. तर ती लगेच बाहेर जाऊन तुमच्या दोघांचे फोटोज काढून मला दाखवली आणि बोलली की दी आहे, याचं खरंच खूप प्रेम आहे तुझ्यावर. बघ ना किती काळजी आहे त्याला. जे लगेच ऑफिसवरून इकडे आला हॉस्पिटलला. हम्म. तर शुभ मस्त हॅप्पी होऊन ठीक आहे बोलतो आणि मग सुवीक्षासोबत अश्विका बाहेर गेटसमोर असंच वॉक करत असते. मग शुभ येतो आणि असंच बाईकने इकडे तिकडे फिरत कॉलवर बोलतो. तर अश्विका बोलते की असंच थांब एका ठिकाणी, बिकॉज सगळे घरचे बसले आहेत निवांत, सो बाहेर कोणी नाही येणार. तर शुभ थांबतो तसंच आणि मग दोघेही असंच एकमेकांना बघत कॉलवर बोलत असतात. तर शुभकडे चॉकलेट असते तर ती जाणून सुविक्षाला देतो आणि बोलतो की हे फक्त तुझ्यासाठी आहे, सो तूच खायचं. चुकून पण ट्रस्ट ब्रेक करू नको अश्विकाला देऊन. कळलं का सुविक्षा? ओ माय गॉड. तर अश्विकाला खूप राग येतो तर तसंच बोलते की मला पाहिजे पण नाही आता. हट, खा तूच आणि दे हवं त्यांना. तर सुविक्षा बोलते की जीजू प्लीज दिला देऊ द्या मला, बिकॉज असं मला नाही आवडणार, सो प्लीज. तर शुभ बोलतो की तिला खूप हार्ड पनिशमेंट द्यायचं आहे ग, सो तूच खाते. तर सुविक्षा शांतच असते आणि मग अश्विका बोलते की मला बरी होऊ दे, मग तुझेच गाल कसे लाल करते मी, बघ तू. तर असंच थोड्या वेळ बोलतात आणि दोघेही आत जातात आणि शुभ पण घरी परत जातो आणि मग अश्विका असंच हॉलमध्ये बसलेली असताना सगळे समजावून सांगत असतात की असं नको खात जाऊ ग बाहेरचं काही, आणि नको इतकी तब्येत खराब करून घेऊ. तर अश्विका बोलते की हो आता नाही खाणार आहे मी, ओके. आणि मग काही वेळाने सगळे झोपायला चालले जातात तर अश्विका पण रूममध्ये जाते आणि तेव्हा येतो शुभचा व्हिडिओ कॉल. तर अश्विका रिसीव्ह करते. आहा. शुभ बोलतो, तू माझ्यापासून पुन्हा काहीतरी लपवण्याचे जे मला अजूनपर्यंत तू नाही सांगितलीस, सो तू आता सांगणार आहे की मीच सांगू? अश्विका बोलते, मी काय लपवणार आता? मला नाही आठवत आहे काही असं. प्लीज तू सांग ना, काय झालं, काय लपवणार मी? हां. तर शुभ बोलतो, तू कंटिन्यू बाहेरचं खायला फ्रेंड्ससोबत जाऊन एन्जॉय करून आली आणि त्यामुळेच तुझी इतकी तब्येत खराब झाली ना? अश्विका यावर काही न बोलता शांतच असते. तर शुभ बोलतो की आता बोल ना, आता का असं तोंड बंद पडलं तुझं? ओ हॅलो मॅम, इकडे बघा, व्हिडिओ कॉल चालू आहे. फॅनकडे बघू नका, कळलं ना? तुझी इतकी कशी हिंमत झाली गं बाहेरचं खायला? माझ्याशी खोटं बोलली आणि मला अजूनपर्यंत स्वतः सांगायला पण नाही आली. अश्विका बोलते, सॉरी शू, फ्रेंड्सने भरपूर फोर्स केला त्यामुळे गेली, पण तिकडे कोणताही मुलगा नव्हता. जी गोष्ट सर्वात जास्त हर्ट करते तुला त्या गोष्टीची जास्त काळजी घेतली मी आणि आधीच क्लिअर विचारली की कोणी मुलगा तर नाही ना? तर त्या नाही बोलल्या, मग तेव्हाच गेली मी. आणि बाय द वे, यानंतर तुझ्यापासून काहीच लपवणार नाही किंवा खोटं पण बोलणार नाही असं मी त्या दिवशीच प्रॉमिस पण केली स्वतःला. मग तुला ही गोष्ट सांगायची हिंमतच नाही झाली माझी. तर शुभ बोलतो, हे बघ अश्विका, विथ बॉईज मी तुला बघू शकत नाही हे खरंच बरोबर आहे, पण तुझी हेल्थ खराब होताना तर कधीच नाही बघू शकत मी. बॉईज सोबत बोलताना बघून हर्ट होईल मी, पण हेल्थ खराब झालेले बघून रडून देणार मी. हर्ट झालेलं पचवू शकतो मी, पण तुला त्रासात बघणं कधीच सहन होणार नाही मला. कळलं तुला? यानंतर परत असं नको वागू, प्लीज. तर अश्विका हे सर्व ऐकताच मस्त शुभला हग करते व्हिडिओ कॉलवरच आणि किसेस करते आणि खूप ब्लश करत असते. तर शुभ बोलतो की चला झोपा आता, मेडिसिन घेऊन झाले आहेत ना, मग निवांत झोपा आणि सकाळी झोप पूर्ण झाल्यानंतरच उठा. आणि प्लीज, थंडी वाटली तर फुल नाईट सूट घालून झोपत जा. आधीच तब्येत बरी नाही त्यात शॉर्ट्सवर यावर अश्विका बोलते की जस्ट रूममध्ये आली झोपायला आणि चेंज केली, नाहीतर फुल सूट घातली होती. आणि हे तुझंच सांगणं आहे ना की रात्री माझी वाईफी मला शॉर्ट्समध्ये हवी असते अँड ऑल. मग आता काय झालं? हां. शुभ बोलतो, झालं काही नाही, असं बघून लगेच मूड कुठचा कुठे जातो ना, तेच सांगायचा प्रयत्न करताय पागल, पण तुला कळतच नाही आहे.
अश्विका बोलते, मला सर्व कळतंच तुझ्या ब्लश करण्यावरून, पण मी जाणून कळतच नाही असं दाखवत होती. बरं नाही मला, सो चल शांत झोपू दे. टुडे ओनली विथ हग झोपायचं, बाकी काहीही नाही. ओके. हम्म. शुभ बोलतो, थोडं तर काहीतरी करायला हवा ना बेबी, असं सुकं सुकं झोपायला छान नाही वाटत. लाईक मला अशी फिलिंग येते की तू माझ्यावर रागावून झोपली आहे, म्हणजे खूप मोठं भांडण झालं असं असं काहीतरी वाटतं. अशोका बोलते, शुभ प्लीज आज काही नको हं. तू हे सर्व बोलून मला ब्लॅकमेल करायचं बघत आहे, माहिती आहे मला. सो प्लीज शांत हो आणि फक्त हक करून झोपू दे, नाहीतर फुल सूट घाले ना आता लगेच. अय्यो. तर शुभ बोलतो, नाही नाही नको नको प्लीज, असू दे असं शॉर्ट्सवर राहा मस्त. हक करून फुल टाईट असा बॅक हक, किस ऑन नेक, देन शोल्डर अँड देन टाईट हक टू क्यूट स्टमक. उफ, हॉटनेस ऑफ माय वायफी इज ओव्हरलोडेड. माय लव. अह. अश्विका ब्लश करत मस्त डोळे बंद करून घेते आणि गालातल्या गालात हसत असते आणि पुढे आलेले हेअर्स हळूच असं मागे करत अगदी इयर्सच्या मागे सेट करत बोलते की झोपली मी, सर तू पण झोप. लव यू. शुभ बोलतो, माय लवली वायफी. टेक केअर बेबी. हम्म. सो मग शुभ अश्विका असं झोपी जातात आणि मग नेक्स्ट डे इन दी मॉर्निंग खूप जोराचा पाऊस पडत असतो. तर सुविक्षा येऊन अश्विकाला उठवते आणि सांगते की खूप मस्त बाहेर पाऊस येत आहे, चल ना प्लीज. तर अश्विका बोलते की ऑलरेडी काल झोपताना मला हेल्थवरून शुभने खूप ऐकवलं आहे, सो आता परत पावसात भिजली तर माझं काय होईल हे मलाही नाही माहिती. सो प्लीज नको, मला नाही यायचं आहे, तूच जा आणि झोपू दे मला निवांत. ओके. तर सुविक्षा बोलते की वेट, मी शुभला कॉल करून विचारते. तर अश्विका लगेच फोन घेऊन बाजूला ठेवते आणि सांगते की सकाळची झोप खराब करायची परवानगी त्याला स्वतःला पण नाही आहे, शिवाय त्याच्या येणाऱ्या फ्युचर डॉटरला सोडून. सो प्लीज झोपू दे त्याला, आणि तुला भिजायचं असेलच तर तू एकटीच जाऊन भिजून घे आणि मम्माचा ओरडा खाऊन घे. तर सुविक्षा ओके बाय बोलून जाते आणि मग काही वेळाने शुभला जाग येते. तर तसं शुभ उठून टाईम बघतो तर तेव्हा वाजलेले असतात 7. तर तसंच अश्विकाला मेसेज करतो की शुभ मॉर्निंग बेबी, जस्ट जाग आली सो परत झोपत आहे तेही तुला हक करून, सो तूही झोपली आहे तसंच झोप. हा मेसेज येताच अश्विका लगेच फोन बघते तर शुभचा मेसेज आहे. करताच ब्लशिंग स्माईल करून परत मस्त डोअर लॉक करून झोपी जाते आणि मग दोघेही मस्त 8ला उठून एकमेकांना मॉर्निंग विश करून किस करतात आणि व्हिडिओ कॉल करून बघतात, बोलतात आणि क्यूट स्माईल करत कॉल कट करून आपापलं आवरून घेतात. तर अश्विका मेसेज करून सांगते की आज मी ऑफिसला जाणार नाही आहे, सो तू वेळेत जा आणि जाताना आणि पोचल्यानंतर मेसेज कर. हां. यावर शुभ ठीक आहे बोलून ऑफिसला जाताना कॉल करतो. तर अश्विका असते किचनमध्ये आपल्या मम्मासोबत गप्पा मारत. तर कॉल येताच बाहेर यायला निघते. तर अश्विकाची मम्मा बोलतात की असं कोणाचा कॉल आलाय ग तुला जे बाहेर जाऊन बोलावं लागत आहे. तर अश्विका बोलते की ऑफिसचा आहे ग मम्मा. तर अश्विकाची मम्मा बोलतात की नाही ग ऑफिसचं नसेल, नीट बघ, कंट्रोल रूममधून कॉल असेल. तर समीक्षा खूप जोरात हसते. तर अश्विका पण हसत हसत बाहेर जाते आणि कॉल रिसीव करते. अय्यो. शुभ बोलतो, काय ग काय झालं असं हसत हॅलो बोलायला, कॉल घ्यायच्या आधी काही जोक्स रीड करत होती का? अश्विका बोलते, अरे तसं नाही, मी आता मम्मासोबत किचनमध्ये होती ना तर तेवढ्यात तुझा कॉल आला, मग मी ती घ्यायला बाहेर येत होती. तर मम्मा बोलती विचारली की कोणाचा कॉल आहे ग? तर मी बोलले की ऑफिसवरून आहे. तर ती बोलते की अगं नीट बघ, ऑफिसचा नसेल, कंट्रोल रूममधून कॉल असेल, मीन्स तुझा कॉल असेल असं. आणि हे ऐकून सुवीक्षाला खूप जोरात हसले आणि बाय द वे मस्करीतच बोलले मम्मा, असं टॉन्ट देत वगैरे नाही आहे. हम्म. शुभ बोलतो, कंट्रोल रूम मीन्स मी तुला कंट्रोल करतो ह्यासाठी बोलले असेल ते असं, पण मला राग नाही येणार बिकॉज चांगल्या गोष्टीसाठी कंट्रोल करतो मी, सो राग नाहीच येऊ शकत. ओके. आणि तू काय करत होती किचनमध्ये, लाईक तुला आराम करता नाही येत का बरं नसताना? हां. अश्विका बोलते, सासू आई आहे सो राग नाहीच झाला पाहिजे, आणि आराम करून करून खरंच खूप बोर झाले शुभ मी, म्हणून किचनमध्ये मदत केली मम्माला. त्यात पण जस्ट असंच वरवर मदत केली, अगदीच जाऊन मोठं काहीतरी काम नाही केलं मी. ओके. हम्म. शुभ बोलतो, तुला असं पण कोणतं मोठं काम येतं का जे लगेच मोठं काम नाही केले म्हणून सांगत आहे?
आणि चल मी आता आलोय ऑफिसला, सो माझं काम करायला घेतो आणि तू पण रेस्ट कर. सुट्टी आहे म्हणून कुठे जाऊ नको आणि खोटं बोलू नको, कळलं ना? अश्विका बोलते, खोटं नाहीच बोलत मी, सो प्लीज तू असं टॉन्ट देऊ नको. ते झालं आता गेलं, सो परत परत तेच नको बोलू. आणि कुठे जायला तुझी परमिशन नाही आहे तर नाहीच जाणार. आणि जरी इच्छा झालीच तर तुला विचारून बघते. शुभ यावर ठीक आहे बोलून आत जातो आणि आपलं काम करायला स्टार्ट करतो. आणि अश्विका पण आत जाते आणि हॉलमध्ये बसते असंच फोन बघत. तर अश्विकाला कॉल येतो फ्रेंडचा. तर ती विचारत असते की आज मस्त वातावरण आहे ग, सो चल ना जायचं का कुठेतरी फिरायला. आम्ही सगळे सुट्टी काढून बसलो आहे, सो तू पण घे सुट्टी आणि चल मस्त एन्जॉय करू. तर अशोका लगेच विचारते की आम्ही सगळे मीन्स कोण कोण. तर ती बोलते की अगं आपला ग्रुप आणि आमचे बॉयफ्रेंड लाईक 6 to 7 आहेत सगळे मिळून, सो चल ना तू पण प्लीज. काय करणार आता अश्विका हां. अश्विका बोलते की नाही ग, नाही पॉसिबल, मला बरं नसल्यामुळे मी सुट्टीवरच आहे, घरी रेस्ट करत आहे. आणि तरी फक्त मुली असत्यात तर शुभला विचारली असती, पण मुलांचं ऐकून मला 4 गोष्टी जास्त ऐकवणार तो. आणि मुळात माझी पण इच्छा नाही ग असं मुलांसोबत कुठे जायची यायची, सो आय एम सॉरी, मी नाही येणार आहे. तर ती बोलते की अगं मग शुभला पण चल बोल ना, त्यात काय, तो सोबत असताना तर तुला अलाव करतो ना, मग चल बोल ना सोबत, इव्हनिंगपर्यंत येऊ आपण रिटर्न. अच्छा, सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. सो पार्ट 81 मध्ये बघू यावर अश्विका काय बोलते आणि या सर्व बद्दल शुभला विचारणार का, आणि जर विचारली तर शुभ कसं रिॲक्ट करून काय बोलतो, आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर आणि एडिटर शुभ वासेकर. हां.